चांगली नोकरी कर म्हणून मी काय म्हटलं, एकच काम कर, आपण शिक्षण पुढे घेऊया. शिक्षणात माझं झालं काय, मेंदूवरती जवळपास माझा खर्च झाला 12 लाख रुपये. आणि 12 लाख लावल्यानंतर माझा पगार, माझी लायकी होती आमच्या गावाकडे, तुमच्याकडे काय मला नाही माहिती माझी, बरोबर ना? हा, लायकी. तर माझी जी लायकी होती ती कॉलेजवाल्यांनी ठरवली फक्त 18,300 रुपये. 12 लाख लावल्यानंतर या बुद्धीवरती. आणि ईडी लोक काय सांगायची, काहीच नाही. प्रोफेसरने मग प्लॅन दिला, फक्त काय करायची, चिल्लर अमाऊंट द्यायची. 30,000 रुपये फेकले, अशी चिल्लर नाही पडत आपल्या खिशातून, तशी चिल्लर अमाऊंट दिली. 30,000 तुमच्या खिशात इकडे तिकडे पडेल असलेले, ते 30,000 फेकले. तुम्हाला प्रोडक्ट्स मिळणार, वापरायचे 1200 रुपये मिळणार. थोडं काम केलं 2,10,000 मिळणार. हेलो, मी म्हटलं सकाळपासून मीच भेटलो तुला, पाऊस चालू होता, दिवस नव्हता आपला घरात म्हटल्याशिवाय पाठ इकडे काय मला आणलं तू, न पडण्याचं कारण तू काही सांगू राहिला. हळूच मी हसलो, गावातले गावात तू फेक मी झेलतो आहे, तू फेक फक्त मी झेलतो आपला. सकाळपासून मीच भेटलो ना तुला, अशी माझी हकीकत झाली. न पडण्याचं कारण हे होतं. पण जसं जसं पुढे प्रोफेसरनी प्लॅन सांगितलं तसं पुढे प्लॅन गेला आणि काही प्रोडक्ट स्क्रीनवरती आली. आणि ते प्रोडक्ट असे होते की न्यूट्रीलाइट वजन वाढवण्यासाठी, ब्लड प्युरिफायर चेहऱ्यावरचे पिंपल जाण्यासाठी. मी म्हटलं हा, हे आपल्या कामात आलं. हे 2 लाख आपल्या कामाचे नाही, हे खोटं सांगताय म्हटलं, हे प्रोडक्ट आपल्या कामाचे. त्याचं कारण असं होतं, कारण मी जेव्हा कॉलेजला होतो, मी मगाशी म्हटलं मी प्रोफेसर होतो, असिस्टंट वाला. हॅलो, काय नसते ते, पण मग नावाला मोटिवेट करतात, काय नसते तथ्य नसते. तर हे माझ्या नावासमोर लेबल लावलं का, तर मी 4 वर्ष आणखी कातू काम केलं पाहिजे कॉलेजसाठी. मग हे करत असताना मी प्रोफेसर होतो, पण कोल्हापूरच्या लोकांसमोर मी एकदम बारीक प्रोफेसर, 57 किलो वाला. हॅलो, इमॅजिन करा, 57 किलो प्रोफेसर, कोणी विश्वास ठेवल का? मग मला थोडं गिल्ट फील व्हायचं, यार आपण प्रोफेसर आहे. आणि मी तिथे शिकवायचो ती सगळ्या मुलीच होत्या. हॅलो, आता मग लग्न पण नव्हतं झालं, आणखीन वाईट वाटेल. त्याला सारे चेहऱ्यावर पिंपल्स पण आहे, इकडे वजन नाही, आपल्याकडे पण बघायला झाले, मग गिल्ट फील व्हायची. आणि ठीक आहे, आपण भले साऊथचा हिरो का असाल, पण आहे ना हिरो. हॅलो, काळा सगळ्या माणसाने साऊथचाच हिरो म्हणतात, खरे खोटे. पण मग मला वाटायचं, मग मी काय म्हणते, बाकी मरू दे, हे जे स्क्रीनवर प्रोडक्ट दाखवले ना आपल्या न्यूट्रीलाइट, आपल्या ब्लड प्युरिफायर, आपण हे प्रोडक्ट वापरूया. जर रिझल्ट आला तर काम करू. आणि गंमत अशी झाली, 2 महिन्यात माझं 10 किलो वजन वाढलं. आणि 3 महिन्यामध्ये माझे बरोबर सर्व चेहऱ्याच्या पिंपल्स चालल्या गेल्या. आणि त्यांना बरोबर SMS यायला चालू झाली. SMS यायला लागली की सर तुम्हाला हा रिझल्ट मिळाला कसा, तो कसा मिळाला, याच्यासाठी काय वापर, हे रिझल्ट चालू आपल्या बुद्धीत लगेच दुसरं चालू. हे रिझल्ट मला मिळाले, मग माझा आत्मविश्वास वाढला, वा वा रिझल्ट चांगले मिळाले, आता काम करायला हरकत नाही. मग काम करायला हरकत नाही म्हटलं, ठीक आहे, आपला पगार तर चालूच होता, वेगळं काही करायचं नव्हतं. पण तसं आता मग ते भावकी बोलून गेली आधी चालू सर, तिने खूप छान सांगितलं, वय वर्ष 22-23 जेव्हा चालू केलं तेव्हा माझ्यासारखीच होत 57 किलोची असेल कदाचित, ते मला बारीकच होती अशी. ते मग अशी तुम्ही ऐकत असं ती म्हणतात काही पागलपणाचा इतिहास. हॅलो, काही पागल सारखं बोलवायचे पोरग, आता वय काय, तू सांगतो काय 50,000, मी इकडे 15,000 घासू राहील, माझी 15,000 भागते, तुला काय लागत 50,000. म्हणजे काही लोक म्हणाले, मला तर पागलही म्हटले असतील कदाचित. हॅलो, पण मला एकच सांगायचं, पागल लोकांनीच इतिहास घडवला, इतिहास घडवतात. आणि शहाणी लोक माझ्यासारखे वाचत बसतात. हॅलो प्रोफेसर, हॅलो, ते वाचत बसतात. मग मला एक कळलं, अरे हा जर बिझनेस पागल लोकांचा आहे तर आपणही केला पाहिजे. कारण मला एक माहित होतं, पागल ज्या ज्या व्यक्तीने म्हटलं तोच इतिहास घडवतो. उदाहरण देऊन तुम्हाला सांगतो, एक हत्ती आहे, तो लहान असतो, हत्तीचा पिल्लू, आणि त्याला एक लहानपणापासून इल्युजन सेट करतात, माइंडमध्ये इल्युजन, की त्याचा पाय जो असतो त्या पायाला छोटस एक बांधून ठेवतात. आणि हाती प्रयत्न करतो तोडण्याचा. हॅलो, प्रयत्न करतो तोडण्याचा, पण ते तुटत नाही. मग हाती थोडा मोठा होतो, आणि मोठा झाला तरी त्याला तसंच असतं. फक्त गंमत अशी होती, लहानपणी त्याला साखळी असती, ती साखळी वडून ती साखळी तुटत नाही. आणि लहान नंतर मोठ्या झाल्यावर त्या साखळी नाही बांधत, छोटीशी दोरी घेतात, त्या दोरीने बांधतात. हॅलो, मग तो प्रयत्न करतो पण ते तुटत नाही. तसं मी प्रयत्न करतोय. ही जी ना, ही रस्सी जी आहे, ही हत्तीला स्वातंत्र्य करत नाही. काय नाही करत आहे, तो आदत नाहीये, तो बांधून ठेवलेला आहे. तसं तुम्ही आणि मी प्रत्येक जण बांधलेलो आहे. आपल्याला पण वाटतंय मला आर्थिक स्वातंत्र्य मिळालं पाहिजे, मला चांगली लाईफ मिळाली पाहिजे. पण आपल्याला कोणी बांधलं पाहिजे, आपली बायको, आपला सासरा, आपला मेवणा, आपल्या ते कोल्हापूरचं मार्केट, हिने आपलं काय झालं ते दोरीने बांधून ठेवले, आणि आपल्याला तुटता झाले. आपण तसंच
ती दोरी तुटायला झाली. ही ज्या जोपर्यंत ही दोरी तुटत नाही, आपला जॉब 15,000चा जॉब जोपर्यंत हा तुटणार नाही तोपर्यंत तुम्हाला मला आर्थिक स्वातंत्र्य मिळणार. हॅलो. आणि ज्या दिवशी बघ आतापर्यंत नॉर्मल होता, म्हणजे हत्ती जोपर्यंत बांधलेला आहे तोपर्यंत हत्ती कसा आहे नॉर्मल. काय नॉर्मल आहे. पण जशी ती हत्तीने दोरी तोडली, हत्ती लगेच सायला व्हायला कोण येतं समोर. मग त्यावेळेस हत्तीला काय म्हणतात, हत्ती आता पिसाळा पागल हॅलो. तसेच आमची लोक इथं मायलेक मध्ये जेव्हा पहिली आता तर बांधलेला असं जॉबनी, बायकोचं प्रेशर, सासऱ्याचं प्रेशर, जॉबवाल्याचं प्रेशर बांधलेलं असतं. मायलेक मध्ये आला अमोल सर, शिवाजी सर, अजित सर या सगळ्या लोकांनी फुल हवा भरली, तुला तोडून टाकलं एनटीसी बंधू सायरा वायरला पागल सारखं करायला. हॅलो. इथं लोक एनटीसी बांधल्यानंतर पागल बनतात. एनटीसी बांधला की 2-4 लाख छापल्याला कोणत्या समोर येईल, कोण नसते. तसं अजित सरने सांगितलं की थोडस आज जे लोक म्हणले असतील पागल लोक काही सांगते, ह्या पागल लोकांचाच बिझनेस कर सांगतो. त्यानंतर आम्ही शिवाजी सर बोलून गेले, विचार बदलावा लागेल. काय करावं लागेल. आणि मी इकडे M.Pharm वाला PhD वाला माणूस, मला वाटत होतं असं कसं होईल, पण विचार बदलावा लागणार आहे. आणि विचार बदलूनच आजपर्यंत कुठल्याही क्षेत्रात क्रांती झालेली आहे. विचार बदलणं खूप जास्त गरजेचं आहे. का बदल नाही गरजेचं आहे त्याचं कारण देऊन सांगतो, पुढे उदाहरण देऊन तुम्हाला क्लिअर होईल. एक व्यक्ती बसलेला होता आणि तो व्यक्ती भिकारी होता आणि त्याला चुकून चपाती मिळाली. मग तिने काय केलं, चपाती घेतली आणि इमॅजिन करत होता की मी खातोय. हॅलो. चपाती आहे पण असं काहीतरी बुडवायचं खायचं. तो एक व्यक्ती ऑब्झर्वेशन करतो, सज्जन व्यक्ती होता तुमच्या माझ्यासारखा. तो व्यक्ती म्हणला अरे हा खातो काय, मग विचारायला गेला, पण साहेब तुम्ही चपाती सोबत काय खाताय, लावून तो भिकारी एक म्हणला मी विचार करतोय की मी ही चपाती चटणी सोबत खातोय. हॅलो. काय सोबत, चटणी सोबत. आता तुम्ही हसले तसं तो पण हसला. म्हणजे बाबा जर तुम्हाला विचार करून जर चपाती सोबत चटणीच खायची तर विचार करून गुलाबजामुन, श्रीखंड, पंचपक्वान्न खाणं. हॅलो. माइंडसेट. भिकारीचा विचार करतोय ना, चटणीचा विचार करतोय. ठीक आहे बाबा, तू चटणीचा विचार करा ना का, आम्हाला काय घेणे जावा, पण हे विचार बदलणं खूप जास्त गरजेचं आहे. इथं तुम्ही विचार हा मला पाहिजे 2-10 मिनिटात नको काही करत नाही, पण आता छोटेसे विचार बदला. कारण की तुम्हाला ऍडिशनल विचार करणं गरजेचंच आहे. थोडं वेगळं करणं. आज जे तुमचं काम चालू आहे ते चालू दे, तुमचं जे ब्युटी पार्लर चालू दे, तुम्ही हॉटेल चालवताय चालू द्या, तुमचा जो व्यवसाय करताय तो करू द्या, पण त्या व्यवसायासोबत एक एक्सटर्नल इन्कम सोर्सची गरज आहे, एका नवीन विचाराची गरज आहे. का बरं, त्याचं कारण आहे 2 बेडकं होते. मग एकाने सांगितलं 2 बेडकं होते आणि बेडकाचा इतिहास आहे. जर बेडूक जर दह्यामध्ये पडलं तर मरता येते. हॅलो. माहित असेल कदाचित ते मरते. मग झालं काय, शास्त्राने आपण प्रूव्ह करून बघू. आमच्यासारखे लोक थोडी किडाखांडीच करतात. शास्त्राने काय केलं, हसले म्हणजे मॅच सुरू राहील. चला बरोबर राहील मला. तिने काय केलं, बॅटला टाकलं. हॅलो. तसं तुम्ही मला आज आपल्याला जे माइंडसेट केलं ना लहानपणापासून की नाही मराठी माणूस व्यवसाय नाही करू शकत, मराठी माणसा जन्म फक्त आणि फक्त लोकांच्या चाकऱ्या खाण्यासाठी झालाय, हा जो माइंडसेट झालाय ना तसं त्या पहिल्या बेडकात झाला होता. नाही आपण जर दह्यात पडलो का आपण मारणार. हॅलो. पण तसं त्याचं बेडकाला टाकलं आणि पहिल्या बेडूक काय म्हटला, अरे वा शास्त्राने सांगून ठेवलेले जर दह्यात पडला तो बेडूक मेला, आपण हातपाय हलवायचे नाही, आपण गप. 4-5 सेकंड नंतर 10 सेकंड नंतर तो माणूस मरून गेला. हॅलो. जे लहानपणापासून तुमच्या माझ्यावर संस्कार झाले ना की नाही तू मराठी माणूस आहे, तू नोकरीच कर, तू बिझनेस केला तर तू बुडाला. हॅलो. आणि हा काय करतो, पहिला प्रयत्न करतो छोटा मोठा व्यवसाय टाकण्याचा, तो टाकतो आणि काहीतरी कॉम्पिटिशन दुसरं कोणतरी येतंय याचा व्यवसाय डुबवतो. हा म्हणतो नाही मायलेज मी तुम्ही कितीही सांगा, मायलेज मध्ये जरी मी आलो मी बुडणारच. हॅलो. माइंड सेट इल्युजन झालाय. पण दुसरा बेडूक काय म्हणतो, आता मी पडलोच आहे ना यार. हॅलो. असंही मरायचंय आणि तसंही मरायचंय. जे मराठी लोक माझ्यासारखे असतात, शिवाजी सर, अजित सर, आज आमच्या अमोल सरांसारखे असतात, हे काय म्हणतात, पडलोय ना मायलेज मध्ये, एक काम करू हातपाय तो थोडे हलू. म्हणजे बेडूक काय म्हणतात, आता थोडे असं पडलोच आहे आपण नाही तर आपण हातपाय हलू. तिला काय करतात, असं असतंय नाचतं. आणि तुम्हाला माहित असेल जर जायला घुसाळल्यावर काय होतं, लोणी. आणि तसं त्यांनी काय केलं, आता मस्त डान्स करायला चालू केला.
आणि 10 मिनिटात करामत झाली अशी की दह्याचं मस्त पैकी आलं लोणी तर बेडके लगेच वर लोला नोडी मारली लगेच बाहेर तू राहिला नाही जिवंत. हॅलो स्टोरी की जर सेम तुम्ही मी प्रयत्न जर अजूनपर्यंत जर तुम्ही डोक्यात असेल नाही ही कंपनी आली होती मग मी प्रयत्न केले मग मी लहान होतो तेव्हा मी झालं XYZ आलं होतं मग मला ते नाही जमलं. हा जो इल्युजन आहे ना थोडंसं मायलेज मध्ये आमच्यासोबत 3 वर्ष हातपाय मारवा आमच्या एसटी लिडर सोबत. तुम्ही 100% इथून डायरेक्ट MDC लाईन मध्ये आल्याशिवाय विचार पहिले बदलणं गरजेचं आहे. तो विचार दुसऱ्या वेळखाली बदलला म्हणून तो जिवंत राहिला म्हणून तो सर्वाईव्ह करू शकला. आणि आजची वाढती महागाई ना कुठल्या सरकार येऊ देत मेंढे येऊ दे फिंदे येऊ दे काही घेऊन नाही. कुठलं सरकार येऊन तुमच्या माझ्या घरामध्ये 2 लाख रुपये 4 लाख रुपये देणार नाही. जे कष्ट करायचे तुम्हाला आणि मला करायचे. मग जर तुम्हाला मला जर करायचे तर असं होण्यासारखं जर हा पवित्र प्लॅटफॉर्म जर तुमच्या माझ्या माध्यमात येतोय तर याला थोडंसं अल्टरनेटिव्ह विचार करा की तर मला जात हेच काही नाही जात काहीच नाही तर मला प्रॉब्लेम काय करायला. फक्त अमोल सरने सांगितलं सगळं वेल सेट बिझनेस होता. आजी सर बोलले शिवाजी सर बोलले अमोल सरने पण छान पॉईंट सांगितला की वेल सेट होतं पण फक्त मला करून बघू ह्या पॉईंटने मी आलो. म्हणजेच काय कुठेतरी बर्निंग डिझायर होती एक दृढ इच्छाशक्ती होती की करून बघू मायले. आणि ही जर दृढ इच्छाशक्ती जर तुमच्यामध्ये अजूनही जिवंत असेल जर मारली नसेल ना जॉब मध्ये किंवा आपल्या XYZ छोट्या मोठ्या इन्कम मध्ये तर हा बिझनेस तुमच्यासाठी दृढ इच्छाशक्ती वाल्या लोकांसाठी असेल. कशी असते दृढ इच्छाशक्ती. जर एखादा बेवडा लग्नात गेला नवरदेवाच्या साईडनी हॅलो तर त्या बेवड्यासाठी दारू आले माणसं होतो शुद्ध म्हटलं का बेवडाच बरे आपला बेवडाच बरे म्हणताय. हा जो असतो ना पिणारा त्या पिणाऱ्याला ते नवरदेव जातो नवरीच्या गावात म्हणजे गाव नवीन तालुका नवीन तो मोहल्ला नवीन ती गल्ली नवीन. हो पण त्या दारूची एवढी बर्निंग डिझायर असती 15 मिनिटं दारूला टिल्लीच मिळणार. मग मला एक सांगा त्या दारुड्याला काहीच माहित नव्हतं 15 मिनिटांनंतर तो दारूच्या अड्ड्यावर पोचला कसा. हॅलो कसा पोचला बर्निंग डिझायर फक्त त्याची इच्छाशक्ती होती तडप होती दारू दारू दारू. तशी जोपर्यंत तुमची आणि माझी इच्छाशक्ती होत नाही BMW कार 1 लाख रुपये 2 लाख रुपये महिन्यात 4 व्हीलर तोपर्यंत तुम्ही ह्या बिझनेस मध्ये सक्सेस होऊ शकत नाही. बर्निंग डिझायर जर तुम्ही मी बनवली तर आम्ही तर खूप वेळ लागला आम्हाला 3 वर्ष 4 वर्ष 2 वर्ष खूप वेळ लागला. तुम्ही फक्त 6 महिने त्या स्टेजवर येऊ शकता आमच्यासारखी तुम्ही येऊ शकता. बर्निंग डिझायर ठेवावं लागणार आहे. बर्निंग डिझायर ठेवा खूप काही तुम्ही अचीव्ह करू शकता बिझनेस. बस मला तुम्हाला एवढंच सांगणं फक्त काय आता हे सगळं चालू असताना आता तुम्ही मला ऐकताय पर्पज तुमचा जो फोकस आहे तो फक्त माझ्यावर आहे. तसा फोकस आपल्याला सेट करावा लागणार आहे. हा फोकस सेट करणं खूप जास्त गरजेचं आहे. मला काम कुठं करायचंय ते तुम्हाला मला माहिती आहे. नोकरीमध्ये जास्त पैसा बिझनेसमध्ये आणि 95% लोक येडी कुठं चालली नोकरीच्या मागं. आपल्याला माहिती आहे जिथं आहे काहीच नाही जर मी आज सुरू केलं आणि जर मी 60ला रिटायरमेंट जरी झालो मॅक्झिमम मी 60,000 80,000 लाखापर्यंत पोहोचणार आहे. आणि आमच्यासारखी जर एवढी लोक सांगताय ना की तो तुम्ही या 2 वर्षामध्ये 2 लाख कमवशाल 4 वर्षामध्ये 2 लाख कमवशाल 5 लाख कमवशाल 10 लाख कमवशाल फक्त एक विश्वास ठेवून बघा. फोकस फक्त थोडंसं शिफ्ट करणं गरजेचं आहे. उदाहरण देऊन मी तुम्हाला नक्की सांगेल जसं म्हणतात आपला एक जॉब आहे एक आपला बिझनेस आहे. जॉबवाल्याची पण मी तुम्हाला रियालिटी सांगतो आणि बिझनेसवाल्याची पण रियालिटी सांगतो. तसं जॉबमध्ये आहे तसं एखादा मी म्हणतो की जर मी कॉलेजमध्ये होतो थोडंसं वेगळं उदाहरण तुम्हाला क्लिअर कारण मी कॉलेजमध्ये होतो आणि कॉलेजमध्ये झालं काय मला एका मुलीवर प्रेम झालं आणि निसर्गात किंवा कोणीही सांगतं ज्या मुलीवर प्रेम केलं ना जिसके साथ मोहब्बत की उसके साथ ही शादी करना. हॅलो ज्याच्यावर प्रेम केलं सोबतच लग्न करा म्हणजे आयुष्यभर जॉब आहे तोच सांभाळा. हॅलो जॉब मध्ये आपल्याला पडलोय ना आपण तेच सांभाळा कारण त्याच्यातून खूप काही करिअर होणार नाही. दुसरं एक आहे जर तुम्ही कधी प्रेम केलंच नसेल तर ज्या बायको सोबत लग्न झालं आयुष्यभर त्याच बायकोवर प्रेम करता. हॅलो आणि जर चुकून बायकोवर जर प्रेम नाही केलं लग्नानंतर तर होऊ शकतं त्याला डायव्होर्स फारकतीचे चान्सेस वाढले. हॅलो खरे खोटे सेम तुमचं माझं बाबतीत तेच झालं. म्हणजे पहिले काय की मी जॉब मध्ये एवढी एक्साइटमेंट नव्हती माझी जॉब बद्दल मला खूप काही क्युरियस नव्हतं. पण मला एक कळालं
मलाही मायलेफ आवडत नव्हती. का नव्हती आवडत? माझं इगो अडवायचं, माझं स्टेटस अडवायचं. घर चांगले, 35,000 पगार आहे, PhD, इगो, एकूण एक सफरचंद फुल आपल्या छाती. हॅलो 57 किलो वाली. मला पण इगो काही कमी नव्हतं, माझं स्टेटस काही कमी नव्हतं. पण मला तेच वाटत होतं काय की आपली बरी नोकरी. पण ह्या बिझनेस मध्ये आलो आणि दोर तोडले आणि एकच कळलं, जिसके साथ शादी की मायलेफ के साथ, उसके साथ ही प्रेम करना चालू करो. हॅलो यस. आणि जर मी मायलेफवर जर प्रेम नसतं करायला चालू केलं तर ड्रायव्हर झाला असता, आजही लोकांच्या चाकऱ्याच करत बसला असतो 35-40,000. हॅलो यस. मला ते परवडणार नव्हतं. मला पण नव्हतं पटत हा बिझनेस. काय नव्हतं पटत? लोक सांगायचे काय तू विष्णू ते 2 लोकांच्या मागे लागला, 2 लोक जोड, 4 जोड, 6 जोड. हॅलो युगो आपला पण आडवा येत होता. हे 2 लोक जोडण्यात कोणी हळूच म्हणायचं, काय म्हणायचं, खरंच एवढी इन्कम येतं का? हॅलो लोकांचे भयंकर प्रश्न होते. पण जेव्हा मी मायलेफ मध्ये आलो, म्हटलं आपल्याला आवडून घ्यावं लागणार मायलेफ, तेव्हा शिक आपलं करिअर बनणार आहे, आपली ग्रोथ तिथे होऊ शकते. हॅलो मग आज तुम्हालाही सुरुवातीला जे लोक फर्स्ट टाइम आले किंवा जे आज आमच्यासोबत इनिशियल आता टाईम झालेले, तर मनात प्रश्न एक चालू असतो आणि त्याला म्हटलं जातो की खरंच एवढे 2,10,000 इन्कम येतं का? हॅलो आपण काय म्हणतो, येतं, हाय तिकडे पुण्याला लोक, हाय कोल्हापुरात लोक. हॅलो पण जोपर्यंत आपण अनुभव घेत नाही तोपर्यंत आपल्याला नाही पटत काही गोष्टी. मलाही नव्हत्या पटत. काशा नव्हते पटत कारण जसं म्हणता जातं, एक होत आहे जानना आणि एक होत आहे मानना. हॅलो 2 टर्मिनॉलॉजी आज प्रत्येक मनुष्य वावरत असतो या 2 टर्मिनॉलॉजी मधून. एक है जानना, एक है मानना. जानना क्या होता है? पहले इस्तेमाल करे फिर विश्वास करे. घड़ी डिटर्जेंट. हॅलो इस्तेमाल करे फिर विश्वास करे. मला येऊ कधी 2,10,000 मग मी काम करेल. हॅलो ये होता है जानना. मानना क्या होता है? सिंपल टर्मिनॉलॉजी. माझे आजोबा म्हणायचे, माझे वडील म्हणायचे, तुझा एक पंजोबा होता बरं का गंगाधर नावात. हॅलो तुमचे पण असतील ना, काय बोलले शंकर नव्हता पंजोबा आपला. पितृपक्ष काढायचा ना आजोबाने बाहेर फोटोवाला. हॅलो तो पंजोबा होता. जर मी तुम्हाला म्हटलं तुम्ही पाहिलं तुमच्या पंजोबाला, काय उत्तर येईल तुमचं? पंजोबाला पाहिलं का? मी म्हणतो तुमचा पंजोबाच नव्हता. मग म्हटलं आणि ना मला चाप हा अरे मग मी आलो का म्हणशी पंजोबा नव्हता तर खरे खोटे. म्हणजे मग जिथं एक होता मानणार, एक होता जानना. जानना म्हणजे का पहिले इस्तेमाल करे फिर विश्वास करे. 2,10,000 होते मग मी काम करायला चालू करेन. अशा लोकांना रुपये मिळत नाही. पण जो विश्वास ठेवतो, जो मानतो की या 2,10,000 येऊ शकतात, हा पंजोबा गंगाधर नावाचे होते, आजोबा माणिकरावचे होते, कैलास नावाचा माझा बाप पण होता, म्हणून विष्णू झालो 2,10,000 पाहिजे. होत आहे मानना. आणि जर अजूनच समजलं तर तुम्हाला जी गोष्ट दिसतच नाही त्या गोष्टीवर आपला विश्वास असतो का? हॅलो जी गोष्ट दिसत नाही त्या गोष्टी विश्वास असतो का? मला 2 लाख दिसतंय का? माही विश्वास. आता तुम्ही एवढ्या बोलल्यानंतर हात म्हणणार आहे काय नाही माहिती दुश्मनी घ्यायच्या, पण विश्वास नाही ना. मग जी गोष्ट नाही दिसत तुमचं म्हणणं असलं की विश्वास नसतो. मग माझं म्हणणं लाईट दिसती का? कुठून आली? दिसली का? आणि घाला त्याच्यात बोट दिसत नाही म्हणता घाला बोट आपण जसा 360 व्होल्टील ना दंदिशी मग हाय हाय लाईट आहे एवढंच म्हटलं तर लाईट नाही. हे होऊ शकतं साहेब. 2,10,000 भले दिसू नाही पण मायलेफची 2 लोक टाका 2,10,000 100%. लागत 2 कुठं टाकल्यावर मायलेफ मध्ये 2,10,000 2 टाकल्यावर येस खरे खोटे आज तुम्ही माझ्यासोबत करावं लागणार आहे. फक्त प्रॉब्लेम झाला काय, कारण ही सुरुवात माझी झाली आणि सुरुवात करत असताना मलाही वाटलं 2 लोक होईल नाही, जरा थोडं मागं जाऊन पुढे सांगत राहतो. मलाही वाटलं होईल नाही होईल, पण 2 लोक पण झाले, 4 पण झाले, 10 झाले, 15 झाले, सगळे झालं. 2,000 आले, 5,000 आले, 10,000 आले. हायेस्ट पेआउट एका महिन्यात एका आठवड्यात 49,000 आला. छाती जोरदार फुगली. हॅलो जी लोक सांगत होते ज्या लोकांना सगळ्यात जास्त टेन्शन होतं विष्णू नोकरी नको सोडू, नोकरी नको सोडू, नोकरी नाही छोकरी नाही. हॅलो बिझनेस मध्ये आणून नोकरी सोडून दिली. लोक मजा माझ्यापेक्षा जास्त टेन्शन माझ्या जे लोक मला मी प्लॅनला द्यायला जायचो त्या लोकांना लग्न होणार आहे बरं का. 25 पोराचं नियम काय असतं, लग्न होते पहिली नोकरी आहे आपली आणि माझी नोकरी नव्हती. लोक माझ्यातून छोकरी मिळणार नाही.
हॅलो, समजून घ्या. पण विश्वास होता मायलेकवर ते होणार. लोकांपेक्षा माझ्यापेक्षा जास्त काही लोकांनाच होती, त्याच्यामुळे मी खरं म्हणतो लग्न झालं. हॅलो होते. आता आमच्या भाऊकीचं पण होणार आधी भाऊचं. सांगतो काय की सुरुवातीला नाही पटत अशी, मग माझं लग्नही झालं. आणि मी कधी कधी म्हणायचो लोकांना, अरे काम करू, तुला पण 2 पास आले, मला पण 2 पास आले, लोक आल्या मरून मोकळे व्हायचे. पण मी म्हटलं चला आपल्याला गरज आहे, आपण चालू करू. कारण पैसा असताना पण मी दिवस पाहिले, पैसा नसताना पण दिवस पाहिले. हॅलो, दोन्ही पण दिवस पाहिले. पैसा नसताना लोक काय डायलॉग मारायचे ते पण आज पाहतोय. आणि पैसा आता खिशात आला ना, लोक अशी कल्टी.com हॅलो ही पण दिवस पाहतोय. फक्त आपल्याला त्याचाही मार्ग नाही, इगो नाही त्याचा. आजही असं वाटतं आपण अजूनही लोकांसोबत बसून काम करावं, फक्त लोकांनी आपल्याला साथ दिली पाहिजे. जर ती साथ तुम्ही मी दिली, 100% 2 लाख रुपये मी तुमच्या अकाउंटला टाकत रेडी. फक्त तुम्ही साथ द्यावा लागणार आहे. तसं 2-5 लोकांपासून चालू केलं बिझनेस. आज तब्बल माझ्यासोबत 5270 लोकांचा ग्रुप आहे मित्रांनो. 12 जिल्ह्यात काम चाललंय. 5280 लोक आहेत, 270 लोक आहेत. साहजिक लोक वाढले म्हणजे माझा टर्नओव्हर वाढला. टर्नओव्हर वाढला म्हणजे माझं इन्कम वाढलं. खरे खोटे माझ्याकडे काही मिरेकल नाही. कॅल्क्युलेटिव्ह बिझनेस आहे, कॅल्क्युलेशन प्रॉपर चालतं. फक्त काही गोष्टी नाही पडत, त्याचं कारण आहे. आजपर्यंत लाईफ टाईम सांगितलं 10-15 लाख बिझनेससाठी टाकावे लागतात, इन्व्हेस्टमेंट करावी लागते. खरी खोटी किती, कमीत कमी 5-10 लाख तरी इन्व्हेस्टमेंट करावी लागते. हा तुमचा आणि माझा माइंड सेट आहे. आज बरेच सारे लोकांना मायलेजची कदर एका गोष्टीमुळे नाही. उदाहरण देऊ तुम्हाला मी सांगल. बघा मी कॉलेजला होतो, तर तुम्ही पण कॉलेजला असतील कदाचित. हॅलो, कॉलेजला काय असं किस्सा असतो, मला एक पोरगी आवड लागते कॉलेजला गेल्यानंतर. मग मी म्हणतो हा आपण तिला वेगवेगळ्या आयडिया करून पटवू आपण. हॅलो, मग मी काय करणार, उदाहरणार्थ शीतल नाव घेऊ. मग मी त्या शीतलसाठी भरपूर प्रयत्न करणार. मग मी तिला लिखे जो खत तुझे जो तेरी याद में, म्हणजे खत पाठवणार. हॅलो, मग नंतर SMS पाठवणार. मग मी त्याला छान छान कविता करून पाठवणार. म्हणजे मी तिला मिळवण्यासाठी खूप काही करायचं. हॅलो, मग मी तिला हळूच, मग ती पहिल्या याच्यात नाही रिजेक्शन नको सॉरी, मग मी तिला हळूच मोटिवेट करायचा. पहिल्या इंटरव्ह्यूमध्ये फेल झाला नाही रे विष्णू, पहिल्या इंटरव्ह्यूमध्ये फेल म्हणून झालं. काय झालं, नोकरीला जाताना सांगतोय, नोकरी आणि बिझनेस, छोकरी आणि लग्न हे मी कंपॅरिझन करून सांगतोय. मग आपण काय करतो, नोकरीला गेलो, पहिले अटेम्प्ट मध्ये आपल्याला इंटरव्ह्यू मध्ये नापास झालो, मित्र मग सांगतो, घरचे सांगतात नाही नाही एका इंटरव्ह्यू मध्ये फेल झाला, मग काय झालं पुढचा इंटरव्ह्यू आपण देऊ. तसे मला तो मित्र सांगायचा, अरे एकदा नाही म्हणजे काय झालं, एकदा नाही म्हणजे मुलींचा नेक्स्ट टाइम हो असतं. हॅलो मोटिवेट, वाव हा का, परत नवीन ड्रेस, परफ्यूम. हॅलो, काय नाही करणार, सगळं करणार तिच्यासाठी, तिला ज्यूसला घेऊन जाणार, सगळं करणार पटवण्यासाठी. आणि असं करत करत B.Pharm फर्स्ट इयरला मी टाकलेलं प्रपोजल लास्ट इयरला ऍक्सेप्ट झालं. हॅलो लास्ट इयरला, आणि त्या पोरीसोबत माझं लग्न झालं. असं इमॅजिन जर केलं तर आपल्याला कदर कोणाची असती, गर्लफ्रेंडची ना. एवढं केल्यानंतर पटवले ना. मग B.Pharmची 4 वर्ष घातली, M.Pharmची 2 वर्ष घातली, PhDची 4 वर्ष घातली, आणि मग मला नोकरी लागली 4-5 इंटरव्ह्यू दिल्यानंतर. मला कदर कोणाची राहणार, गर्लफ्रेंडची ना. नोकरी म्हणजे पण गर्लफ्रेंड. हॅलो, आणि झालं काय, तसं आता मी सिंगल आहे समजा, आता माझा तो काहीच नाही, आता दुसरा विष्णू आला, मग मी क्लिअर आहे. घरच्याकडे आपण इथं लग्न करून टाकू. वडील गेले, एक मुलगी पाहिली, त्यांना आवडली, मी गेलो बघायला, मला आवडली, लग्न झालं. हॅलो, म्हणजे काही कष्ट केले का मी, काहीच कष्ट नाही केले. आणि त्या मुलीचं जर माझं काही वाजलं, मी लग्न पण तुझा तो माहिती. हॅलो, जी गोष्ट इझी मिळती ना त्या गोष्टीची कदर नाही राहत. आणि ज्या गोष्टीसाठी 4 वर्ष घातली, यस म्हण माणूस त्याच गोष्टीची कदर करत. हॅलो, आणि सेम मी तुम्हाला सांगतो, 10 लाख 12 लाख मी नोकरीसाठी लावले ना, तुम्ही व्यवसायासाठी 15 लाख लावले, तुम्ही तुमच्या हॉटेलसाठी 20 लाख लावले, व्यवसाय डेव्हलप करण्यासाठी 25 लाख लावले. म्हणून तुम्हाला मला ना त्या नोकरीची त्या व्यवसायाची कदर आहे. माझा मायलेज बिझनेस फक्त चिल्लर अमाऊंट 30,000 दिला, पोरगी डायरेक्ट घरात आली, म्हणून तुम्हाला मला कदर नाही. हॅलो, खरं सांगा, खरे खोटे, म्हणून ती कदर नाही. मी काय म्हणतो, पण आयुष्यभर साथ आपल्याला गर्लफ्रेंड देते का बायको देते. हॅलो, कोण देतात, मायलेज माझी बायकोच्या ना गेला पदरात. मी तेच केलंय, बघू ते पुढे गर्लफ्रेंडच्या नादी लागतो. आपली बायको कधी 2 ला जरी गेलं तर गरम काहीतरी दूध बीत देते खायला. हॅलो, गर्लफ्रेंड काय होती का, घ्या गरम करायला दुप्पशी झोपा, मला काही असली म्हणजे माझी बेंची आयो. ते झाले मित्रांनो, बायको तशी नाही करणार का, प्रेमाच्या भावाची, मायलेशी माझी प्रेमा भावाची. नोकरी तुमची इज्जत काढून टाकणार, मला माझा अर्धा पगार शिवाय खायचं. माझ्या साहेब खरं
नोकरीमध्ये अर्धा पगार शिवाय खायचाच राहतो आणि विचार नोकरीवाली कोणी असेल तर खरे सरांसाठी तर जोरदार क्लॅपिंग हे सरांनी दाखवले. पण सांगायचं काय, कदर तुम्ही त्या गोष्टीची करा जिथे तुम्हाला किंमत आहे. जिथे किंमत नाही तिथे त्या गोष्टीची कदर करत बसू नका. मायलेज मध्ये जर तुम्हाला आज वय वर्ष समजा अजित सरांचं 23 21 20 ला चालू केलं होतं 20 ला 20 वर्ष येताना 50 वर्षाचं काका सुद्धा सर मानायचं आहे नो. इज्जत मिळाली. गर्लफ्रेंडमध्ये कुठे ती नोकरीमध्ये अय अजित कर रे ते काम हॅलो खाली इज्जत नोकरीमध्ये काय करायचं त्यांना अजित कोण आहे हा कोण आहे हॅलो. इज्जत मिळते मायनिक मध्ये म्हणून काम करा मित्रांनो. आज खूप चांगली लाईफ स्टाईल चालली. मागचे 3 महिन्याचे इन्कम 3,11,320 रुपये खूप गरीबी पाहिली. आज मी 18,000 पगारवरून 35,000 6 वर्ष घातली. म्हणून मला नोकरीचा पण अनुभव आहे. इकडे 4 वर्षापासून मी काम करतो हा पण मला अनुभव आहे. फक्त सांगायचे की हा थर्ड आहे जो आहे ना आपला सबकॉन्शियस माइंड वाला. माझं नुकसान काय होतं माझा प्रॉफिट काय हे गोष्टी समजून घ्या. ज्या व्यक्ती सोबत आले तो घेऊन काही नाही चालला तर तुम्ही 30,000 दिले नाही तो मित्र काही त्याचं बनण्याचं बांधकाम नाही करणार आणि तुम्ही 30 दिल्यानंतर तुम्ही काही भिकारी नाही होणार. पण जी 20 वर्षाची विश्वासाची जी डील तुमच्या आमच्या सोबत होणार ना ती डील तुम्हाला 2,10,000 पर्यंत घेऊन जाणार. एवढंच एक माइंड मध्ये ठेवा. या मित्रांनो खूप छान बिझनेस आहे. आमच्या लोकांना माहिती मला तर अजून माहिती नाही. अजून रात्रभर बोलत बसलोय नो. आता मला कळणार नाही मी 1 तास बोललो. वाटलं कोणाला बोललो अजून तरी 2 तास बोलतो मला वाटलं 5 मिनिटे बोलून गेला बाबा नो. पण या गावात आलं पाखरू हेलो तसंच पाखरू पैसे येतात म्हणून बोलतो बाकी काहीच नाही आपल्याकडे. हे तुमच्याबद्दल होऊ शकतं. फक्त ज्या व्यक्ती सोबत आले ना मित्रांनो त्या व्यक्तीचा फक्त 3 वर्ष चुकूनही हात सोडण्याचा प्रयत्न करू नका हेलो. त्याच व्यक्ती तुमची गंगा कडेला नेणार आहे. नाव तुमची कडेला नेणार आहे. बस त्या विश्वासासाठी. आज बघा ही ताकद माझी नव्हती. आज मला चांगली लोक भेटली. कोल्हापूरमध्ये विजय केसरकर सर भेटले, अमोल साठे सर, शिवाजी पाटील सर, नेताजी सर, प्रवीण सर अशी चांगली लोक मला भेटली. रामटेक सर असतील, बबन सर असतील. या टीमच्या मुळे मला स्पिरिट मिळत गेलं. कारण टीम आहे ग्रुप आहे तर ग्रुप आहे. तुम्हाला ग्रुप येत गेला काय ह्या टीम मुळे आला. त्या टीमचा एक शब्द शरून मित्रांनो ही टीम तुमची येऊ शकते. फक्त तुम्हाला साइन अप करून विश्वासाची डील आमच्यासोबत करावं लागणार आहे. या बिझनेस मध्ये येण्यासाठी तुमचे सर्व स्वप्न पूर्ण होण्यासाठी माझ्याकडनं परमेश्वराकडनं आमच्या सर्व स्वीट लीडरकडनं तुम्हाला विश कराल आणि तसं पूर्ण करा. तो विश्वास द बेस्ट. जय हिंद जय महाराष्ट्र. धन्यवाद.